नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हळदीच्या पानातले उंडे। हळदीच्या पानातले उंडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत गावठी काकड्या। तर या गावठी काकड्या अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि कापून झाल्याच्या नंतर त्याची जी साल आहे ती अशा प्रकारे त्याची जी बॉर्डर आहे ती काढून घ्यायची आहे, जेणेकरून नंतर आपल्याला जी काकडी आहे ती व्यवस्थित किसता यावी। या बघा, मस्तपैकी आपल्या काकड्या आहेत। त्यानंतर याच्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत। त्याच्या बिया आपण अशा प्रकारे काढून घेऊन झाल्याच्या नंतर मस्तपैकी त्याला किसणीने किसायचं आहे। त्याची बॉर्डर जी आहे ते आपण काढून घेतल्यामुळे आपल्याला ही जी काकडी आहे ती व्यवस्थितपणे किसता येते। त्याचं जे काही संपूर्ण मांस आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला त्याचा वापर करता येतो। बघा, खालच्या बाजूने जो किस आहे तो किती व्यवस्थितपणे पडलेला आहे। तर अशा प्रकारे आपण संपूर्ण ज्या काकड्या आहेत त्या अशा प्रकारे किसून घेतलेल्या आहेत। आणि खरं सांगतो मित्रांनो, याचा जो वास आहे, जो सुवास आहे, इतका दरवळत होता किसताना। उंडे बनवण्यासाठी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तांदूळ। तर आपल्याला तांदूळ जे आहेत ते अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत, मस्तपैकी त्याला वाळत टाकायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला जी महत्त्वाची गोष्ट ती लागते हळदीची पानं। ती हळदीची पानं आपण घेतलेली आहेत, त्यानंतर त्यांना कापून घेतलेलं आहे। आता आपले जे वाळलेले तांदूळ आहेत ते आपण अशा प्रकारे मिक्सरला त्याची पावडर करून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला बारीक हे तांदळाचं पीठ करायचं नाहीये, थोडंसं चरचरीत असं पीठ लागलं पाहिजे, रवाळ पीठ लागलं पाहिजे, असंच आपल्याला ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर आता माझी आई जे पीठ आहे हे चाळते आहे। काकडे आपण जी शिजत ठेवलेली होती ती सुद्धा मस्तपैकी आता शिजलेली आहे। काकडीचा गर जो आपण गॅसवरती शिजत ठेवलेला होता तो जवळजवळ अर्ध्या तासाने व्यवस्थितपणे शिजलेला आहे। आता या शिजलेल्या काकडीच्या गरामध्ये आपल्याला आपण जे चाळून घेतलेलं जे पीठ होतं ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर प्राची आता घाटावरची असल्यामुळे तिला हे जे काम आहे ते अगदी व्यवस्थितपणे येतं। ती फार छान असे उंडे बनवते। पीठ आणि काकडी एकजीव करून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ते जे पीठ आहे त्यानंतर ते जे आपण तयार केलेलं पीठ आहे ते व्यवस्थितपणे छोटे छोटे गोळे करून ते मळून घ्यायचे असतात। खरं तर एक मिश्रण तयार करण्यासाठी मित्रांनो खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात। आता हे मिश्रण केलेलं जे पीठ आहे ते आपल्याला गॅसवरती पुन्हा शिजत ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातलं तांदळाचं पीठ हे कच्चं राहू नये। आणि जास्तीत जास्त 10 ते 20 मिनिटांसाठी आपण फक्त त्याला वाफवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं पीठ तयार होऊन जातं। हळदीची पानं आपण धुवून घेतलेली आहेत। आता हे जे पीठ आहे ते त्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला चांगलं व्यवस्थितपणे मळून घ्यायचे। त्याचे जे गाठी असतात त्या पूर्णपणे तुटल्या गेल्या पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। तर उंडे बनवताना मदतीला आमची मामी सुद्धा आली होती। ती छान असे उंडे आहेत ते हळदीच्या पानावरती थापते। तर पाहून घ्या, अशा प्रकारे आपल्याला जे उंडे आहेत ते थापून घ्यायचे आहेत आणि हळदीचे जे पान आहे ते विरुद्ध दिशेने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। आणि हे जे तयार झालेले उंडे आहेत जाळीदार अशा चाळणीमध्ये आपल्याला ते एकावरती एक ठेवून घ्यायचे आहेत, एका बाजूला एक ठेवून घ्यायचं आहे। तर आपण पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे, अशा प्रकारे खाली आपल्याला या वाट्या लावून घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुमची जी तयार झालेली जी चाळण आहे, उंडे आहेत ते आपल्याला गॅसवरती अशा प्रकारे वाफवायला ठेवून द्यायचे आहेत। तर हे उंडे पूर्णपणे वाफण्यासाठी साधारण एक पाऊण तास ते 1 तास लागतो। व्यवस्थित त्यांना शिजू द्यायचं आहे। त्याच्या हळदीची पानांचा जो वास आहे त्याच्यामध्ये छान असं आपल्या घरामध्ये दरवळला की आपण समजू शकतो की आपले उंडे जे आहेत ते तयार झालेले आहेत। आता उंड्याचा जो आस्वाद आहे तो तुम्ही चहा सोबत किंवा एखाद्या खोबऱ्याच्या चटणी सोबत, मच्छीच्या सारासोबत नक्कीच घेऊ शकता। बाय बाय।